शेंदुर्जना घाट येथील मा बाला सुंदरी परिवार व श्री मारुती व विठ्ठल रुक्मिणी संस्थानतर्फे श्री संत एकनाथ षष्ठी सोहळ्याचे गडायाचे गोठाण परिसरात आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री दत्तात्रय संस्थान शेंदुर्जना घाट कार्तिक मास दिंडी सेवेकरांचा सन्मान सोहळा 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडला। या सन्मान सोहळ्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी शेंदुर्जना घाटमध्ये श्री दत्तात्रयाची स्थापना केली व बारमाही दिंडीला सुरुवात केली ते दत्तोपासक दत्तबुवा महाराज आत्माराम विश्रामजी रडके, जन्म 1874, समाधी सन 1969, केदारेश्वर संस्थान वरुड व ज्यांनी शेंदुर्जना घाट येथे सन 1959 मध्ये येऊन श्री दत्ताची मूर्ती येथे येईल व पुढे दत्त मंदिर होईल असे भाकीत केले होते ते बुलढाणा जिल्ह्यातील काटेल कोलद येथील सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून हारार्पण करण्यात आले। यावेळी ज्यांनी 1955 मध्ये सामूहिक दिंडी सुरू केली ते दिवंगत दिंडी सेवेकरी प्रथम सामूहिक दिंडी सुरू करणारे बाबूरावजी भांजी मोहोड यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। माजी सैनिक उमेश हजारे यांचा सन्मान करून दत्तात्रय संस्थानच्या कार्तिक मास दिंडीतील 125 दिंडी सेवेकऱ्यांचा ओळखपत्र व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच हितेश ढोरे यांना वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या मानद डिग्रीबद्दल यावेळी श्री मारुती व विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र आडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। माजी नगराध्यक्ष सुरेंद्र आडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर फरकाडे, उमेश हजारे, नरेंद्र डहाके, सुरेश बेलसरे, सुभाष सरोदे, अरुण शिंगरवाडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल काडे यांनी केले तर प्रास्ताविक हितेश ढोरे यांनी केले। आभार प्रदर्शन सुनील सावरकर यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेकरिता दिलीप ठाकरे, खुशाल देवघरे, चंद्रशेखर गणोरकर, गोपाल काडे, वसंत डहाके, प्रवीण मानकर, यज्ञेश भोगे, गजानन पोहरकर, भास्कर बानाई, बंडू पाचघरे यांनी तसेच आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले। नमस्तस्यै 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 नमो नमः। शेंदुर्जना घाटनगरीचा ग्रामदैवत आई जगदंबा बाला सुंदरी माता आणि विठ्ठल रुक्मिणी माता संस्थान मंदिर, जे मंदिर आज हयात नाही आहे, जे जमीनदोस्त झालं, कोलमडून पडलंय, या मंदिराच्या पावन भूमीला नमन करून हनुमंतरायाच्या कळसाला नमस्कार करते। आणि जो कळस ज्यांच्यामुळे आज झाला ते दानवीर दानदाते रामजी बालाजी करते व त्यांची बहीण आनंदीबाई गोविंदराव खर्डे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज मंचावर उपस्थित तमाम माझे वडीलधारी मंडळी यांच्या चरणी नमन होऊन आज या कार्यक्रमाला उपस्थित तमाम सर्व दिंडी सेवेकरी व ज्यांच्यामुळे हा दरवर्षी कार्यक्रमात 14 वर्षात आपण आहे आणि प्रत्येक वर्षीला सफल होत आहे, ज्यांच्या देणगीतून होत आहे, ज्यांच्या एक रुपयातून हा कार्यक्रम सफल होत आहे ते तमाम माझे वडीलधारी माझे मायबाप मंडळी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सफल होत आहे, ज्यांच्या ताकदीने हा कार्यक्रम मी उभा करतोय ते परिसरातील या गावातील सर्व तमाम सामाजिक संघटना आणि माझ्या बाला सुंदरी परिवाराचे तमाम कार्यकर्ते आपण सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या प्रभू परमात्म्याला मला नमस्कार असो। आज आपण हा 14 वर्षाचा नाषष्ठी उत्सव आदरणीय आमचे मार्गदर्शक सुरेंद्रजी आंडे काका यांच्या मार्गदर्शनात आपण साजरा करत आहोत। आणि दरवर्षी आपण कोणता ना कोणता सत्कार पहिल्या वर्षीपासून घेत आहे। सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य संग्राम सैनिक वगैरे असे प्रत्येक वर्षाला आपण हा कार्यक्रम घेत आहोत। आणि विशेष म्हणजे 2023 साली 12 मार्च रोजी जो आपण कार्यक्रम साजरा केला होता स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा, याच व्यासपीठावर त्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक सन्मान सोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला झाली। आणि आज तुम्हाला योगायोगे भाग्याने सांगण्याचा एक आनंद होत आहे मला की त्या कार्यक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला झाली आणि त्यांनी शिफारस माझी वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी लंडनला केली। तिथे मला थिसिस सबमिट झाला, मॅक्झिमम फ्रीडम फायटर ऑफ द सेम टाउन ऑनर्ड इन द फर्स्ट ऑनर सेरेमनी या शीर्षकाखाली तो मला थिसिस सबमिट झाला। आणि त्यांच्याकडून मला थॉमस विल्यम बेन्स अमेरिका प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी यांच्याकडून हॉनररी डॉक्टरेट पदवी मला मिळाली।
आपण जो सन्मान घेतलेला आहे तो घेतलेला आहे श्री दत्तात्रय संस्थान कार्तिक मास दिंडी सेवेकरी सन्मान सोहळा. हा घेण्यामागचं कारण उद्देश आणि ही दिंडी कशी सुरू झाली किंवा दिंडी आणि किंवा त्याआधी नाव येते दत्तात्रय संस्थान. हे दत्तात्रय संस्थान कसं आलं हा का म्हणून आपण सत्कार घेत आहे याचा जवळपास नवीन पिढीमध्ये युवा पिढीमध्ये कोणालाही माहिती नाही. म्हणून याची माहिती हो म्हणून मी अध्यक्षांच्या परवानगीनं माझ्या त्या 2 शब्दाला सुरुवात करतोय. बघा काय या गावचं नाव सिंधुदुर्ग घाट, आई बालासुंदरी शक्तीपीठ, त्यानंतर श्री बालाजी मंदिर ज्याला आज दुबरी बाजार मध्ये आपण राम मंदिर म्हणतोय, ज्याचे सेंट्रल प्रोन्स ऑफ डिस्ट्रिक्ट गॅझेटियर व्हॅल्यू में पेज नंबर 428 वरती नोंद आहे. असं हे भव्य दिव्य आणि अनेक मंदिरांना सजलेलं हे गाव, त्यामध्ये एक नव्यानं झालेलं समजून घे 100 वर्षापूर्वी श्री दत्तात्रय संस्थान. हे कसं आलं, दिंडी कशी सुरू झाली याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं वाटते का पब्लिक? जानना है क्या? थँक्यू. लगेच काही शब्दात अटकता घेतो. बघा आपण दिंडी पाहतो कार्तिक मास मध्ये, सगळ्यात नवीन हे आहे की त्यामध्ये तरुण आणि युवा पिढी त्यामध्ये आली आहे आणि या दिंडीची पंचक्रोशीत चर्चा असं आहे आणि नाव रूपास आली नव्यानं ही दिंडी आहे. पण दिंडी झाली कधी सुरुवात हा विषय महत्वाचा आहे किंवा दिंडीच्या पूर्वी हे मंदिर कसं आलं हे एक महत्वाचं आहे. कारण यावरती मी या परिसरात तरी आजपर्यंत कधी बोललो नाही. बघा सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण ज्यांचं पुष्पहार अर्पण करून ज्यांचं आपण स्वागत केलंय, ज्यांना हार अर्पण केलाय ते आत्मारामजी विश्रामजी रडके जे दत्तबुवा म्हणून प्रख्यात होते, ज्यांनी या गावामध्ये दत्ताची स्थापना केली. यांचा पूर्व इतिहास जर पाहायला गेला तर हे रोशनखेडा गावचे आहे. विश्रामजी रडके यांच्या घरी यांचा जन्म झालेला आहे. विश्रामजी रडके यांना 3 मुलं, एक मुलगी होती. क्रमवार पहिले आत्माराम होते, दुसरे बापूराव होते, दुसरे मारुती होते आणि यशोदाबाई नावाची मुलगी होती. हे सगळं कुटुंब रोशनखेडा गावामध्ये राहत होतं. रोशनखेडा गावामध्ये राहत असताना एके दिवशी यांचे वडील विश्रामजी रडके तिथेच मंदिरामध्ये गेले हनुमंतरायाच्या. योगायोग असा की आज आपण हनुमंतरायाच्या प्रांगणात आहे आणि विश्रामजी कुठे गेले होते तर ते गेले होते हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये. तिथे एक सिद्ध पुरुष साधू पुरुष त्या मंदिरात बसले होते. विश्रामजी दर्शन घेत आहे आणि विचारते, ते साधू महाराज फुटफुटले, अरे हे काय लोक आहे, कसं गाव आहे की या गावामध्ये कोणी घोटभर दूध पाजत नाही आणि घासभर कोणी भाकर देत नाही. विश्रामजी रडके मोठा धनाढ्य माणूस, याला राग आला आणि ते साधू महाराज म्हणले, अरे असं काय बोलता, चला आमच्या. तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड.